Hey guys, good morning. So this we are back with a new vlog. ॲक्च्युली मी खरं तर मराठीतच बोललो पाहिजे कारण ही एक वेगळी ट्रिप असणार आहे यावेळेस. सो ॲक्च्युली आम्ही चाललो आहे एका हिल स्टेशनला नॉर्थमध्ये आणि यावेळेस या ट्रिपमध्ये फक्त मी, माझे वडील आणि माझी बहीण आहेत. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, तो आम्ही तिघंजणं एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदाच तिघंच जणं आम्ही असे ट्रिपसाठी चाललो आहोत. So here are the people. This is the birthday boy, my sister. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे कळेलच आणि बहुतेक मी कदाचित व्हिडिओचं टायटलमध्ये सुद्धा मेन्शन करेन. सो स्टे ट्यून विथ अस अँड प्लीज वॉच द एंटायर व्हिडिओ. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो काल रात्री आम्हाला जरा उशीर झाला. आम्ही ॲक्च्युली संध्याकाळी 6 वाजताच नैनितालला पोचलो आणि इथे लोकली आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती नैनी लेक वगैरे आणि असे मॉल रोड असे स्पॉट्स होते. सो आम्ही ते कवर केले. कवर इन द सेन्स आज जस्ट एक नाईट वॉकसाठी गेलो होतो तिथे, कारण काल फारच थकलो होतो आणि दिवसभर प्रवास होतो, त्यामुळे गाडीतच होतो बराच वेळ. सो आता सकाळचा प्लॅन आहे की सगळे साईट्स जे असतील मॅक्सिमम जे कवर करायचे आहेत आम्हाला, ते आता सुरुवात करू. आमचा जस्ट आता एक ब्रेकफास्ट झाला आहे आणि आज वडिलांचा वाढदिवससुद्धा आहे. सो बर्थडे बॉय थोडं रेडी होतात. मीनवाईल म्हटलं थोडासा व्लॉग इथे कॅप्चर करून घेऊ. सो तुम्हाला मी इथला काही व्ह्यू दाखवतो. तर ही बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीवरून असा आम्हाला असा व्ह्यू दिसतोय बघा. इथे बरेचसे रिसॉर्ट आहेत आजूबाजूला आणि चारी बाजूंनी हे डोंगरांनीच कवर्ड आहे. साक्षी इथे ब्रेकफास्ट करते बघा. सो असा काही इथला व्ह्यू आहे. छान आहे व्ह्यू. हॉटेलही छान आहे. हॉटेल नवीन आहे ॲक्च्युली. 1 वर्षापूर्वीच इथे ओपनिंग झालं आहे हॉटेलचं आणि आज यांचा हा पहिला सीझन आहे असं ते ओनर म्हणाले. सो सर्विस चांगली आहे, रूम्स चांगल्या आहेत आणि इथलं वातावरणही चांगलं आहे. तर बघूयात आता नवीन इथल्या गोष्टी काय आहेत ते. इथे मी 2-4 स्पॉट्स असे बघितले जे युजली मी इंस्टाग्राम रील्सवर बघितले होते. काही इन्फ्लुएन्सरनी आधी टाकले होते. तर मी विचार तोच करतो आहे की ते कवर करूयात, कारण ते छान वाटलेत. बघूयात काय करता येतं ते. चला तर मग. तर मित्रांनो, आम्ही आत्ता आलेलो आहे श्री गोलू देवता टेम्पलमध्ये. ह्या टेम्पलचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही विवाह मूवी बघितला असेल तर त्यातलं एक गाणं इथे शूट झालं होतं. तर म्हणलं या तिथं आलोच आहे तर एक टेम्पलची या इथं व्हिजिटसुद्धा करून घेऊ. हे नैनितालपासून ॲक्च्युली 18 किलोमीटर आहे अंतरावरती आणि हे ऑलमोस्ट एका डोंगरावरतीच आहे. आय डोंट नो त्या काळी यांनी शूटिंग कशी केली आहे, पण नक्कीच वातावरण खूप छान आहे इथे. खूप हाईटला आहे, मस्त थंडगार वारा आहे. रोड छोटा आहे पण गाड्या फार येते. सो पार्किंगची थोडीशी अडचण आहे इथं, बट आम्ही आमची गाडी मागेच पार्क केलेली. हे बघा बड्डे बॉय इथे. हाय. आणि हिची आयडिया होती या मंदिरात यायची. तुझा आवाज ऐकू येणार नाही कारण माईक माझ्याजवळ आहे. बोलने का मौका दिया जाएगा, सुनने की क्षमता रखी है. चला तर मग जाऊयात आतमध्ये.
हे मंदिराचं एंट्रन्स आहे. इथे बघाल तुम्ही तर सगळ्या ठिकाणी इथे घंटीवान लावलेले दिसतील तुम्हाला. ॲक्च्युली याला घंटीवाला मंदिरसुद्धा म्हणतात. ते बघा तिथे. तर मित्रांनो, आता आम्ही एका दुसऱ्या पॉईंटवर आलेलो आहे. ह्या पॉईंटचं नाव आहे स्नो व्ह्यू पॉईंट. तुम्हाला मी त्या पॉईंटच्या खासियत दाखवतो. एक हे टॉवर आहे बेसिकली, आणि ह्या टॉवरच्या वरती आलं तुम्हाला असा एक माउंटेनचा छान व्ह्यू भेटतो बघा. खूप प्लेझंट वातावरण आहे इथे वरती. थंड वारा एकदम मस्त वाहतोय. आणि समोरचा व्ह्यू म्हणजे कॅमेरा आय डोंट नो किती जस्टिस करतो आहे, बट लाईव्ह इथे बघणं म्हणजे एक वेगळंच फील येत आहे. हे असं काही दृश्य आहे इकडं आजूबाजूला. खाण्यापिण्याची सुद्धा सोय इथे आहे. इथे आम्ही ॲक्च्युली आता एक लोकल कॅब केली आहे. त्याच्यामध्ये 11 पॉईंट्स दाखवतात ते. ती कॅब आम्हाला साधारण 3,000मध्ये पडली आहे 3 लोकांसाठी. त्याच्यात बोटिंग इन्क्लुडेड आहे आणि कुठे काही आणखीन त्याचे एंट्री फीज असतील ते इन्क्लुडेड आहेत. पुन्हा एकदा खूपच सुंदर. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे स्पॉटवर, जे की त्याच्या अगदी जवळच होतं स्नोवी पॉईंटच्या. आणि इथे हे एक ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी पार्क आहे. तर इथे आम्ही खूपच एक मस्त ॲडव्हेंचरस गोष्ट करतो आहे. तुम्हाला कळेलच. तर या राईडचं नाव आहे टॉवर 360 डिग्री. सो गाईज, वी आर ऑन राईड. कसं वाटतंय? खूप छान छान वाटतं.
आम्ही आता एका इको पॉईंटवर इथं आलेलो आहे. फुल व्हॅली इथे. आणि पप्पा इथे काहीतरी ट्राय करत आहे. सो लेट्स हिअर हिम आउट. हॅलो हॅलो. सो आता मी एक आवाज ट्राय करतो. माईक पकड प्लीज. आयो. नाही आला आवाज. थांब, गाडी आत्ता गेली ना. आयो. क्या बात आहे. आता ना आवाज. तुला करायचं आहे ट्राय. फनी आहे पण हां इथे साऊंड गुंजतो. ॲक्च्युली इको नाही म्हणतात ना त्याला, गुंजतो इथे कारण डीप व्हॅली असल्यामुळे. पण छान आहे, व्ह्यू पण छान आहे इथला. सो आता हा सेकंड लास्ट ॲक्च्युली स्पॉट आहे. ती म्हणजे आहे बोटिंग. नैना लेकवरती ही बोटिंग आहे. हे बघा दोघं मस्त त्या चेअरवर बसलेले आणि मला इथं असं खाली बसवलेलं आहे. हे आमचे बोटचे चालक. बिल्कुल मैं व्लॉग करता हूँ ना, आपको मैं वायरल कर दूंगा. आपके यहाँ पे गिराइक बढ़ जाएंगे. जब नैनीताल आओगे तो ये भैया के पास आके बोटिंग करना. वीरू नाम है भैया मेरा. मैं नैना देवी टेम्पल के बैक साइड पे बोटिंग कराता हूँ और साथ में आपके इंजॉय भी कराता हूँ. बाकी वीडियो फोटो वगैरह सब एकदम युनिक निकालता हूँ. बघितलं मित्रांनो, सगळी डिटेल्स त्यांनी दिलेली आहेत. तुम्ही जेव्हा कधी इथे याल तर तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता. आता हा नजारा बघा. हे गाईज, सो आम्ही आता बड्डे सेलिब्रेशनसाठी एक कॅफेमध्ये आलो आहे. या कॅफेचं नाव आहे लकीज. तुम्हाला मी याचा व्ह्यू दाखवतो. याचं इंटिरियर खूपच सुंदर आहे आतून आणि हेही सुद्धा एक वन ऑफ द मस्ट गो डेस्टिनेशन आहे नैनीतालमध्ये. यांचे मेन्यू फार छान आहेत, तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट देऊ शकता जर तुम्ही नैनीतालमध्ये आले असाल तर. वी हॅव द बुके ऑल्सो. आणि आम्ही एक छोटेसे आता 3 पेस्ट्रीज मागवले आहेत. सो आम्ही ते काइंड ऑफ कट करून मग सेलिब्रेट करत आहोत. सो अशा पद्धतीने आम्ही छोटंसं सेलिब्रेशन इथं केलं आहे तिघांमध्ये. केक कट केला. आमच्याकडे तिघांकडे एक इंडिव्हिज्युअल पेस्ट्रीज आहेत आणि अजून या कॉन्टिनेंटल यांच्याकडे बरेचसे काही मेनूज मला दिसत आहेत. सो बघूयात, जे आवडेल त्यातलं आम्ही ऑर्डर करून खाऊयात. आजची इव्हनिंग इथे नैनीतालची शेवटची इव्हनिंग आहे आणि उद्याचा प्रवास मग आमचा मसुरीचा राहील. तर आय थिंक 7 hours जर्नी आहे. सो पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये राहील.
पण बघूयात. तोपर्यंत तरी मला जर काही तिथं कॅप्चर करता आलं, व्हिडिओज म्हणा काही म्हणा, तर मी नक्कीच कॅप्चर करेल आणि या ब्लॉगमध्ये ॲड करेल त्याला. कीप वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आजचा दुसरा दिवस झाला आमच्या, आता नाही ॲक्च्युली तिसरा दिवस आहे आमच्या ट्रिपचा. सो आज आम्ही नैनितालवरून चेकआउट करणार आहे आणि पुढे आता दुसऱ्या प्रवासाला निघतो आहे, जे की आहे मसुरी. नैनितालपासून ॲक्च्युली 7 तासाचं डिस्टन्स आहे, आय मीन ट्रॅव्हल टाईम आहे. सो आत्ता वाजले ऑलमोस्ट 9:15, म्हणजे एक 15-20 मिनिट्समध्ये आम्ही ब्रेकफास्ट करून लगेच निघू मसुरीसाठी. आणि आज मला आय थिंक 4 ते 5 वाजतील संध्याकाळचे. सो आम्ही मोस्टली मॉल रोडच कवर करू आज. तर आजची जर्नी थोडी स्पेशल राहील आय थिंक, कारण पूर्ण हा घाटांमधला रोड राहील. तर जितकं शक्य होईल तितकं मी नक्कीच रेकॉर्ड करेल आणि व्लॉगमध्ये पोस्ट करेल. सो बघत राहा पुढे. मसुरीचंही आपण चांगलं जे काही कवर करता येईल ते सगळं प्रयत्न करू. हे गाईस, सो फायनली आम्ही मसुरीला पोहोचलो. थोडा लेटच झाला आम्हाला पोहोचायला, कारण ट्रॅफिक फार होतं. आणि आमचं इथून खाली एक हॉटेल आहे व्हाईट फ्लावर. मी झूम करायचा प्रयत्न करतो, आय डोंट नो तुम्हाला दिसेल का, बट जर तो एकदम डार्क व्हाईट बोर्ड दिसत असेल तर तेच आमचं हॉटेल आहे. सो हॉटेल आमचं ॲक्च्युली सेंटर प्लेसला आहे. सेंटर प्लेस ॲज इन की इथून वरती 4 किलोमीटर मसुरी आहे, मॉल रोड वगैरे त्या गोष्टी. आणि हॉटेलच्या जस्ट खाली 4 किलोमीटर भाटा फॉल्स म्हणून आहे. भट्टा फॉल्स का भाटा फॉल्स असं काय म्हणतात त्याला. सो आमचा प्लॅन होतं की 7 वाजता आम्ही निघालो हॉटेलवरून आणि पोचायचं होतं वरती. बट इतकं ट्रॅफिक होतं वरती, आय डोंट नो. आजच आता ॲक्च्युली सॅटर्डे संडे असल्यामुळे फारच ट्रॅफिक आहे आणि म्हणजे जॅम होता. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला युटर्न मारून जसं जसं आम्ही हॉटेलच्या दिशेने चाललो होतो. पण आता भूक लागली होती, डिनर टाईम आहे, त्यामुळे मग एका साईडला इथे पहाडोवाले जे छोटे मोठे असे रेस्टॉरंट असतात ना हायवेवर, तशा ठिकाणी आम्ही थांबलो आहे. आणि इथे थोडंफार खाऊन मग पुन्हा बॅक टू हॉटेल. नाईट स्टे आहे तर रेस्ट करू आणि उद्या सकाळी आय थिंक अर्ली मॉर्निंगच आम्ही निघू, सो दॅट उद्या केम्प्टा फॉल्स आणि बाकीच्या गोष्टी कवर करता येईल, इवन मॉल रोड वगैरे. सो बघूयात कसं जमतं ते, कारण फार क्राऊड आहे. सो जितकं पॉसिबल होईल तितकंच फिरणार आहे, कारण ट्रॅफिक फार आहे. तर ॲक्च्युली 2 किलोमीटरच्या डिस्टन्ससाठी सुद्धा 45 मिनिट्स ट्रॅव्हल टाईम आहे. सो बघू किती कवर करता येईल ते. बट हां, तुम्ही बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला पुढे कळेलच जे काही असेल ते. मला इथे 45 मिनिट्स लागतील, पण तुम्हाला आय थिंक हार्डली 15-20 मिनिट्सचा हा व्हिडिओ असेल. सो प्लीज कंटिन्यू वॉचिंग दिस.
आणि इथपर्यंत बघत आले असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ. कीप सपोर्टिंग. थँक्यू. हे गाईज, तर आम्ही आता केम्प्टी फॉल्सजवळ आलेलो आहोत. तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो मी. हा असा काही धबधबा आहे इथे. आणि इथे तुम्ही ॲक्च्युली इथे तुम्ही आंघोळसुद्धा करू शकता. इथे कपड्यांची सोय आहे, क्लॉक रूम वगैरे आहे, चेंजिंग रूम आहे. पण आय थिंक आता इथे पाणी थोडं कमी आहे का काय, कारण मी जेवढं मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं तर इथे ते फुल ॲक्च्युली स्विमिंग पूलसारखं होतं. जर तुम्ही इथे बघाल तर इथं टाईल्स वगैरे किंवा त्या पद्धतीचं एक कन्स्ट्रक्शन आहे सुद्धा, पण आता ते नाही आहे. सो आता फक्त हा वॉटरफॉलच आहे. छान आहे, मस्त थंड वाटतं इथे. चारी बाजूनी ॲक्च्युली याला डोंगरांनी कवर्ड आहे. खाली इथे शॉप्स वगैरे आहेत, मॅगी, चहा, कॉफी असं काही तुम्ही घेऊ शकता इथे. हा एकदम फ्रंट व्ह्यू आहे बघायचा. आणि इथे येण्यासाठी 2 वेज आहेत. एक तर तुम्ही पायऱ्यांनी येऊ शकतात किंवा रोपवे करू शकतात, बोथ साईड. तर आता आम्ही रोपवे केलेला इथून. ती बघा, ती दोघं तिथे फोटोशूटला लागली सुद्धा. चला मग मी थोडेसे फोटोज काढून घेतो. सो आता आम्ही आलेलो आहे अटल उद्यान मसुरी. इथे याला कंपनी गार्डनसुद्धा म्हणतात. असं काही याचं एंट्रन्स आहे बघा. बघूया तिथे आतमध्ये काय काय एक्सप्लोअर करता येतं. इथे मोस्टली तर मला असं वाटतं इथे फोटोशूटसाठी छान स्पॉट्स असतील. सो ते कवर करू. आणि आय थिंक व्हॅलीची एकदम छान ब्युटी दिसेल इथे. सो तेही कवर करू. बघूयात, चला. सो असा काही इथं व्ह्यू आहे. इथे एक स्मॉल फाउंटेन आहे आणि इथं ना एक छान असं स्टॅच्यू आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा. छान व्ह्यू आहे इथला. गार्डन अगदी छोटं आहे पण असं ग्रीनरी खूप छान आहे इथं. आणि माउंटेन तेच म्हणजे की माउंटेन्सच्या असं मधोमध व्हॅली वगैरे असं दिसतंय. पुढेही बघूयात आपण जाऊन कसं दिसतंय तिथे. हे बघा गाईज, हा सगळ्यात छान एक वॉटरफॉल दिसला आहे. छोटासा आहे पण या कंपनी गार्डनमधला एक खूप अट्रॅक्टिव्ह स्पॉट झालेला आहे हा. तुम्ही बघत असाल इथे मागे सगळेजण टुरिस्ट इथे फोटो काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. आम्हीसुद्धा काढलेत बरेचसे फोटो, पण हा एक मला व्लॉगमध्ये कॅप्चर करायचा होता म्हणून मी इथे पुन्हा एकदा आलो तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप छान स्पॉट आहे हा. हे बघा आजूबाजूला मी तुम्हाला दाखवतो कसं वातावरण आहे इथे. आय थिंक त्या वॉटरफॉलचं आउटलेट असं इथे येतं आहे. पप्पा साक्षी इथं थांबलेच माझी वाट बघत.
छोटीशी इथे फुलांची नर्सरी आहे. अतिशय सुंदर आहे. विविध प्रकारचे फुलं इथे दिसत आहेत. काही छोटे प्लांटेशन बर्ड्स सुद्धा आहेत. हे गाईस, सो आता आम्ही आलेलो आहे इथे भाटा फॉलच्या इथे. इथे ॲक्च्युली इथे रोपवे असतो आणि तो रोपवे आपल्याला खाली घेऊन जातो. हे बघा, तुम्ही बघत असाल. तर आता टोकन नंबर 45 म्हणजे माझा टोकन नंबर आलेला आहे. तर आम्ही चाललो आहे आतमध्ये आता. आता आम्ही आमच्या टर्नची वाट बघतोय. आमचं जेव्हा ब्लॉक येईल वर, तर त्याच्यात आम्ही बसून मग खाली जाऊ. सो फायनली आम्ही भट्टा फॉल्सला इथं आलो खाली. आणि जे स्पेशल मोमेंट इथला तो म्हणजे की इथे वॉटरफॉलच्या पाण्यामध्ये त्यांनी टेबल्स अरेंज केलेत आणि इथे मस्त ते फूड सर्व करतील. गरम गरम फूड इथे खायचं. गरम मॅगी असो का काही असो. पाणी अतिशय इतकं थंडगार आहे, म्हणजे पाय सुन्न पडतील इतकं थंडगार पाणी आहे. इथे प्रत्येक हॉटेलवाल्यांनी त्यांचं स्वतःचं टेबल टाकलेलं आहे. सो तो वॅकन्सी असेल तरच तुम्हाला इथे येऊन बसता येईल. खूप छान, एकदम म्हणजे नवीनच एक्सपिरियन्स आहे हा. इथे जर तुम्ही इथे आलात मसुरीमध्ये तर हा पॉईंट नक्कीच करा. एक वेळेस तुम्ही केम्प्टा फॉल्स स्किप करू शकतात, बट भाटा फॉल्स हा मिस नका करू. बघू शकता.